नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग पहिला. नीता, अगं आवर लवकर, बाबा थांबले आहेत. ऑफिसमध्ये जायचंय ना त्यांना? नीताची आई म्हणाली. हो ग आई, आवरतीये ना. हे बघ ना, पोळी नीट नाही जमत. नीता म्हणाली. ती पोळपाटावर तिने केलेले पोळीकडे चिडून बघत म्हणाली. अगं लग्नाचं वय झालं तुझं, अजून पोळी करायला जमत नाही. आई म्हणाली. कविता, करेल ग ती हळूहळू. हे बघ ना, अगदी गोल नाही पण प्रयत्न तर केला आहे ना गोल बनविण्याचा तिने. बाबा तिची बाजू घेऊन म्हणाले. घ्या आता, तिचीच बाजू घ्या तुम्ही. चिडचिड करत कविता म्हणाली. जा आता, आवर तुझं. कॉलेजमध्ये जायला उशीर होईल. आई म्हणाली. नीताने तिचं आवरलं. ती कॉलेजमध्ये निघून गेली. तिला तिचे वडील बँकेत जाताना कॉलेजमध्ये सोडायचे. ती घरी येताना बसने यायची. ती कॉलेजमध्ये आली तर तिच्या मैत्रिणी भेटल्या. नीता, अगं किती उशीर झाला. विशाल तुझी वाट बघत आहे. मनीषा तिची मैत्रीण म्हणाली. तसं नीताचा चेहरा खुलला. अगं आज आईने काम करायला लावलं म्हणून उशीर झाला. बरं ऐक ना, ही माझी बुक्स लायब्ररीमध्ये दे ना प्लीज. नीता तिची पुस्तकं तिला देत म्हणाली. आणि नीतू, कुठे निघालीस तू? आज बंक. मी आले विशालला भेटून. असं म्हणत ती जरा फास्ट चालत गेली. कॉलेजमधल्या गार्डनमध्ये एक मुलगा तिची वाट बघत बसला होता. तिने त्याला ओळखलं. ती त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहते. अगदी आवाज न करता. हळूच त्याचे डोळे झाकते. कोण आहे? ओळख बरं. हम्म, माझी लाडकी नेतुडी. तिच्या हातावर हात फिरवत तो म्हणाला. ए काय रे, लगेच कसं ओळखलं? ती रुसलेल्या आवाजात म्हणाली. अलेले, काय झालं माझ्या पिल्लूला? लाग आला. तो तिचे फुगलेले गाल पिंच करत म्हणाला. तशी ती खुदकन हसली. जा, नको बोलू माझ्याशी. ती अजूनच रुसत म्हणाली. बरं मग हा राग घालवायला काय करू? बोट्याने स्वतःचं कपाळ चोळत विशाल म्हणाला. मग त्याने त्याचे केसे चाचपले. मग काहीतरी काढलं. ते हाताच्या मुठीत लपवलं. दोन मुठी तिच्या समोर धरत तो तिला म्हणाला. कदाचित हे बघ बरं, तुझा राग लगेच पळून जाईल का? काय आहे? ती कोरड्या स्वरातच म्हणाली. बघ बरं. ती त्याचे हात पकडत म्हणाली. पण तो थोडी तिला इतक्या लगेच देणार होता. थोडा वेळ तिच्यासोबत मज्जा करतो, पण शेवटी तिने त्याचे हात पकडले. हात उघडून बघितला तर त्यामध्ये मोठी डेअरी मिल्क सिल्कची कॅडबरी होती. तिला खूप आनंद झाला. तिने लगेचच ती खायला घेतली. पहिला तुकडा हाताने तोडला आणि त्याच्या समोर करत त्याला म्हणाली. पहिला घास तुला. त्याने देखील तो घास स्वतः खाल्ला. मग ते दोघं खूप वेळ गप्पा मारत बसले. काय रे विशाल, किती उशीर लावला पुण्याला यायला? मी किती वाट बघितली तुझी. ती त्याच्या मिठीत बसून बोलत होती. अगं मामाच्या मुलीचं लग्न होतं म्हणून तर गेलो होतो ना. मला तरी कुठं करमतं तुझ्याशिवाय. तिच्या केसांशी खेळत तो बोलत होता. हो, म्हणूनच 4 दिवसात येतो म्हणाला आणि आज 10 दिवसांनी आलास. ती त्याच्या मनगटाच्या घड्याळाशी खेळत बोलत होती. अगं ते लग्न झालं, मग त्यांच्या घरी पूजेला पण जायचं होतं. मग तिला 4 दिवसांनी माहेरला पण आणायचं होतं. म्हणून मी थांबलो होतो ग. विशू, आपण कधी करायचं लग्न? तू म्हणशील तेव्हा. पण त्यासाठी तुला माझ्या बाबांना भेटायला लागेल ना. हो, मग येतो की भेटायला. आधी माझ्या घरी तर सांगतो. म्हणजे तू अजून घरी नाही सांगितलं? ती त्याच्यावर चिडलीच. अगं सांगतो ना घरी. त्या दिवशी तू आली होतीस की माझ्या घरी. पण ते तुझ्या घरी पूजा होती म्हणून आले होते. तू तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलावलं होतं. हो ग पिल्लू, पण आईला तर समजलं ना. तिने विचारलं का? काय म्हणाल्या आई माझ्याबद्दल? ती थोडी एक्साइटेड, थोडी नर्वस होत विचारते. हा, आवडली का तू तिला? म्हणजे तुझ्या घरचे तयार आहेत आपल्या लग्नाला? हो ग माझी राणी. तुझ्या घरी सांगितलं आहे का तू? माझं कॉलेज पूर्ण झाल्यावर सांगते मी घरी. ती तिच्या मोबाईल बघत म्हणते. तू म्हणशील त्या दिवशी मी येतो तुझ्या घरी. अरे तुझा इंटरव्ह्यू होता ना, कसा झाला? त्याचा काही रिप्लाय आला का? तिने त्याला विचारले.
अगं येईल ग, पहिला राऊंड झाला आहे. दुसऱ्या टेक्निकल राऊंडसाठी बोलवतील. तू टेन्शन घेऊ नको. अरे बापरे, बघ किती वाजले. तुझ्याशी बोलायला लागले की वेळेचं भानच राहत नाही. बरं, मी निघू? कॉलेज सुटायची वेळ झाली आहे. अगं जाशील का घरी? तो तिला मिठीत घेत म्हणाला. नो, आता नाही, बाय. असं म्हणत त्याच्याकडे बघून एक फ्लाइंग किस देऊन ती निघून जाते. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. त्याला आठवते त्यांची ती पहिली भेट. तो त्याच्या मित्राच्या लग्नात तिला भेटला होता. गोऱ्या रंगाची नाजूक बाहुली बघून तो तिच्याकडे आकर्षित झाला होता. त्यात ती त्याच्याच कॉलेजमध्ये. मग काय, भेटले दोघं कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये. तिने सुंदर डान्स केला होता. आवडला त्याला. तिला बघून घायाळ झाला होता. तिला कॉम्प्लिमेंट देण्यासाठी भेटला. मग नंतर कधी अभ्यासाचं निमित्त, नंतर कॉलेजची पिकनिक. वारंवार भेट घडली. दोघेही प्रेमात पडले. एकमेकांना प्रपोज केलं. त्यावेळी तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. सध्या तो नोकरी शोधत होता. पण नीतावरच्या प्रेमाखातर तो तिला भेटायला कॉलेजमध्ये यायचा. विशाल एक साधा मुलगा होता. त्याचे वडील महानगरपालिकेच्या मध्ये नोकरीला होते. आई घरी केटरिंगच्या ऑर्डर घेत असे. त्याची लहान बहीण अजून शाळेत शिकत होती. 9वी मध्ये होती ती. विशालने नीताला जाताना बघितलं. तो तिच्यावर प्रेम करत होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. हॅलो विशल्या, भावा कुठं आहेस? कॉलेज जवळच आहे. अरे मग चल लवकर ये, पार्टी आहे. पार्टी? कसली पार्टी? नोकरी मिळाली का? नाही रे, नोकरी नाही, छोकरी मिळाली आहे. हा? अरे बोलत नको बसू, ये लवकर, मी तुला ऍड्रेस पाठवतो. त्याचा कॉलेजचा मित्र आकाशचा फोन आला होता. त्याने ऍड्रेस बघितला. ते हॉटेल हायवे जवळ होतं. त्याला तिथं पोहोचायला अर्धा तास तरी लागणार होता. त्याने त्याची बाईक काढली. त्याच्या वाढदिवसाला वडिलांकडे हट्ट करून घेतलेली. त्याने त्याच्या रेसर बाईकला किक मारली. झुम झुम करत तो निघाला. कॉलेज संपून आता 8-9 महिने होत आले होते. पण अजून पण त्याला नोकरी मिळाली नव्हती. तो प्रयत्न करत होता, पण त्याला म्हणावं तितकं यश मिळत नव्हतं. तो मस्तपैकी बाईक राईड एन्जॉय करत जात होता. कानात इयरबड्स घातले. अरिजित सिंगची गाणी ऐकत तो बाईक चालवत होता. हायवे जवळ एका आलिशान हॉटेलात पार्टी होती. बाहेर पार्किंग मध्ये SUV, BMW, ऑडी सारख्या गाड्या उभ्या होत्या. त्या कारच्या समोरच्या बाजूला जावा, रॉयल एनफिल्ड, डुकाती सारख्या अव्वल दर्जाच्या रेसर बाईक उभ्या होत्या. त्याने त्या पार्किंग लॉट मध्ये त्याची एफझेड स्टनर बाईक उभी केली. डोक्यावरचं हेल्मेट काढून बाईकच्या मागे ठेवलं. रुबाबात चालत निघाला. तो जेमतेम हॉटेलच्या लॉबीपर्यंत पोहोचला असेल, तोच एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेन्झ गाडी पोर्चमध्ये दाखल झाली. ती आलिशान गाडी बघून त्याचे डोळे चमकले. त्यातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला बघून तर त्याचे डोळे विस्फारले गेले. त्या आलिशान गाडीमधून त्याचा मित्र उतरत होता. त्या मित्राने गाडीची चावी व्हॅले पार्किंगच्या माणसाकडे दिली. विशाल, असं म्हणत तो पायऱ्या चढत वरती आला. नीरज. तो आला आणि त्याच्या पाठोपाठ आकाश पण आला. ते तिघं मिळून आत गेले. मॅनेजरने त्यांना स्पेशल रूमकडे नेले. ते तिघं मिळून दारू पित होते. उच्च दर्जाची दारू. खाणं बघून तो हरकला. त्याने जेवणावर ताव मारला. हळूहळू त्यांना दारू चढायला लागली होती. ए निर्जा, तू साला मुलखाचा कडका आणि इतक्या महागड्या गाड्या, हॉटेलमध्ये पार्टी, कसं काय? लॉटरी लागली की काय तुला? नोकरी मिळाली? नाही रे, लॉटरी नाही, जॅकपॉट लागला आहे. पप्पांनी लग्न ठरवलं आहे. छोकरी मिळाली. बापाची एकुलती एक मुलगी. बाप बागायतदार आहे. बिझनेस टाकायला मदत करणार आहे. पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि नंतर ऑफिसची पूजा. दारूचा ग्लास रिकामा करत तो बोलला. मस्त आहे रे, तुझी तर लाईफ सेट झाली. तुझी पण लाईफ सेट आहे रे. ती नीता तर जान छिडकते रे तुझ्यावर. एकुलती एक, बाप तर मॅनेजर आहे. वर्षाला 2दा तरी फॉरेनला जातो. मस्त फ्लॅट आहे.
लग्नानंतर सगळं तुझंच तर आहे. तुझी पण लाईफ सेट आहे. आकाश त्याला म्हणाला. छे रे, अंगाला हात लावून देत नाही. सती सावित्री आहे. वरती सारखी मागे लागते. नोकरी शोध. म्हणजे बाबांना भेटायला जाता येईल. दारूच्या अर्धा भरलेला ग्लासकडे बघत तो म्हणाला. रात्री उशिरापर्यंत त्यांची दारू पार्टी सुरू होती. पण रात्री झोपायला घरी जायचं होतं तर त्याने कमी दारू घेतली होती. लडखळणारे पाय सावरत तो त्याची बाईक चालवत होता. दारूमुळे विचार करायची मती खुंटली होती. कसा तरी स्वतः सावरत तो घरी जात होता. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.